नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत करते. तर आज ना व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडंसं दाखवते डेकोरेशन केलेलं. आणि ही लग्नपत्रिका आहे आणि ही माझ्या यूट्यूब फॅमिलीला आमंत्रण आहे. कारण का तर माझ्या ना चुलत बहिणीचं लग्न आहे, तर तिचा व्हिडिओ बनवला आहे. तर चला म्हणलं आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर करूया. आणि लग्नाचा तर व्हिडिओ नक्कीच येईल, कारण का मी जाणार आहे लग्नाला, फक्त लग्नाला जाणार आहे, बाकी इतर कुठल्याही कार्यक्रमाला नाही. कारण का आपल्या गायींच्या कामामुळे आपल्याला वेळच भेटत नाही, तर मग करणार काय, फक्त लग्ना दिवशी जायचं, लग्न लावायचं आणि मस्तपैकी यायचं. तर कशी वाटली लग्नपत्रिका नक्कीच सांगा मला. आणि इकडं ना मग आम्ही परत असं आंबे काढायला गेलो होतो शेतात. तर आंबे ना सगळे एकदम जर काढलं तर मग एकदमच पिकून जातात, आणि एकदम पिकल्यामुळं खायचं कोण ही मोठा प्रश्न आहे. म्हणून थोडंसं आणतोय आम्ही, तेवढंच पिकवायचं आणि तेवढंच खायचं. तर आणखीन झाडाला एवढं आंबे आहेत ना, बोलायचं काम नाही. तर इथं ना आंबे काढून झालेलं, आणि पिशवी एवढंच आंबे काढलेले, एक पिशवी भरून, जास्त काय नव्हतं काढलं. कारण का खायला पण कोण नाही आणि खराब होऊन जाते तर जास्त पिकलं तर. मग तर आंब्याखाली बसलो होतो आणि म्हणलं चला थोडासा व्हिडिओ घ्यावा. तर इकडं ना आंबे काढून दिलं होतं आणि त्यांचं मोबाईल बघायचं चालू होतं. तर मी असंच व्हिडिओ घेतो, वरती बघा म्हणलं तर ती बघत नव्हतं, खाली मान घालत होतं, म्हणून मी असाच व्हिडिओ घेतला त्यांचा. तर त्यांना ना व्हिडिओमध्येच यायचं नसतं. आणि मला काय काय अशा कमेंट येतात की मिस्टरांना पण दाखवत जावा, व्हिडिओमध्ये घेत जावा. आता काय करणार, त्यांना आवडत नाही ह्या गोष्टीला. तर म्हणलं चला असाच व्हिडिओ घेऊया, म्हणून मी स्वतःच हसत होती. कारण का मला हसायला येत होतं की त्यांना बघायचं नव्हतं, मग त्यांनी खाली मान घातली होती. माझा नातू पण असंच करतो बघा सेम, म्हणून मला जास्त आठवण आली, त्याची आठवण आली. यांनी मान खाली घातली, त्याला पण म्हणलं ना व्हिडिओमध्ये बोल, व्हिडिओमध्ये बघ, आपण छान असा व्हिडिओ काढूया, तर खाली मान घालते, तोंडच दाखवत नाही ती. तसं सेम ह्यांनी पण केलं, म्हणून मला जास्तच हसायला आलतं. कारण का मला माझ्या शंभूची आठवण आलती, म्हणून मी हसत होती. आणि इकडं ना एवढं रोड टच राहणं आहे ना आपलं, तर रोडवरनं ही पालखी महामार्ग हायवे आहे. तर गाड्या तर गेल्या ना, तर मग आपल्या शेतात बसलं तरी असं गाड्या गेलेल्या दिसतात, एवढं रोड टच आपलं राहणं आहे. तर म्हणलं रोड दाखवावा. आणि इकडं मग ना वरती चढलं होतं आणि आंबे काढून मला देत होतं. तर पाड आलाय आणि सगळं आंबा असं खाली पडत्यात, खराब होत्यात. पण काय करणार एवढ्या आंब्याचं. तर आणखीन भरपूर आंबे येतं बरं का आंब्याला. जवळजवळ एक काढायला गेलं तर 1-2 ठिकी आंबं निघत्यालं. तर ह्या वेळेस भरपूर म्हणजे आंब्याचा सीजनच असा, जास्त आंबे येतं. एखाद्या वेळेस बघा आंबे जास्त नसतात, मग खायला पण एवढं भेटत नाही. तर पण ह्या वेळेस नको नको झालं, एवढं आंबे झाले. तर तिथं पण मी व्हिडिओ घेत होती ना, तर मला सांगत होतं की माझा व्हिडिओ घेऊ नको म्हणून. तर मी सांगितलं तुमचा नाही घेत आहे, झाडावरती आंबे दिसतात ना, त्या आंब्यांचा व्हिडिओ घेते म्हणून. तर असं असतं, म्हणून मी मी एकटीच व्हिडिओ घेते, एकटीच व्हिडिओमध्ये असते आणि माझ्या गायींना व्हिडिओमध्ये घेत असते. का तर आवडत नाही, मुलाला आवडत नाही, मग कुणाला व्हिडिओमध्ये घेऊ आणि कसं बोलू नी काय करू, हीच व्हिडिओ काढायचं समजत नाही. तर आता ना 2 दिवस झालं माझा व्हिडिओच काढला नाही, राहूनच गेलं काढायचं. तर कामामुळं म्हणजे काय झालं, तर आपल्या गायींना ना खरंच वैरणीचं प्रॉब्लेम आला आहे आणि वैरणच भेटणं झाली या. तर आता आम्ही ना ती पण बाहेर लांब जातोय ऊस आणायला, आणि ऊस आणतो. ऊस एकदम कवळा आहे आणि मस्त ऊस आहे, गाई पडून देत नाही, त्या खाते त्या भरपूर. पण वैरणीचं प्रॉब्लेम झाले तर. आणि गाय बघायला ना व्यापाऱ्याच्या तिथं पण गेलतो, व्यापाऱ्यांच्या घरी गाय बघायला. तर 2 गाय होत्या, मग ती गाय काय पसंत पडल्या नाही त्या, म्हणून परत आलो. तर दर एवढं वाढलेत म्हणून सांगितलं व्यापाऱ्यांनी, तर काय विचारूच नका. तर आता गाय घ्यायची तर गायींचं दर वाढायला लागले तर. आणि इकडं वैरणीचं प्रॉब्लेम आहे. तर
असं म्हणते ती की वैरणी नाही, त्या पाऊस पडना, हाय या गायींना वैरण पुरायची नाही आणि कशाला गाय वाढवता अजून तर आता नेमकं करावं तर काय. आणि गाय घेतली तर मग आपलं म्हणजे दूध वाढणार आहे आता ना. दिवसाचं 90-95 लिटरच दूध जायला लागले, जास्त दूधच जायना. मग ती काय होतं, मग वैरणीचं पिंडीचं ही सगळं बजेट आपलं भागलं पाहिजे ना. तर मग दूध कमी जायला लागल्यावर पेमेंट कमी येणार आणि पेमेंट कमी आलं की मग बाकीचं प्रॉब्लेम वाढत जाते. तर माझं म्हणणं काय आहे, 2 गाई घेतल्या की बरोबर पहिलं जेवढं दूध जात होतं ना तेवढं दूध जायला. आता कसं एक एक गाय, आता 1 महिन्यानं आणखीन एक गाय आटवायची, ती गाय आटवली की आणखीनच कमी होणार आपलं. जवळजवळ 20 लिटरपर्यंत दूध येईल कमी, म्हणजे 20 फक्त जाईल एका टायमिंगला, असं माझा अंदाज आहे. मग एवढं कमी आलं तर आपलंही बाकीचं बजेट भागणार नाही. खुराक आहे, पेंड लागती, जवळजवळ 20-25 हजाराची महिन्याला पेंड लागती. आणि वैरणी, मग ही असं ऊसाचं पण रेट आता जास्त झाले, तरी पण ही वाऱ्यानं पडलाय ऊस म्हणून जरा कमीतनं भेटलाय. 2,500 रुपयाला 1 टन असा ऊस भेटलाय. तर ती ना आपण जायचं, तोडायचा, बांधायचा, ट्रॅक्टरमध्ये भरायचा आणि घरी घेऊन यायचं. तर पूर्ण दिवस जातोय तेवढा ऊस आणायला. 1 टन ऊस आणला आज मी. तर सकाळपासून ना, सकाळी गेलेलो आम्ही जवळजवळ 8, 8:30, 8:45 वाजता. तर यायला आम्हाला वाजले संध्याकाळच्या 4. तर मग आलं की परत चहा केला, चहा पिलो आणि गाईंचं टायमिंगच चालू झालं. मग त्यांचंच रुटीन परत संध्याकाळचं. तर धारा काढल्याशिवाय मग आपल्याला जेवण करायला आणि खायला पण वेळ नाही बघा. तर इकडं ना परत संध्याकाळचं टायमिंग झालं, तर धारा झालत्या गाईंच्या आणि आम्हाला थोडंसं बाहेर काम होतं म्हणून आम्ही चाललो होतो बाहेर. तर मग थोडंसं गाडीवर बसल्यावर पाठीमागं मग माझा असं कारनामा चालू असतो, थोडासा व्हिडिओ घ्यायचा. तर आहोंचं चालू होतं, मोबाईल बाहेर काढू नको, व्हिडिओ घेऊ नको, काय तुला तर समजतच नाही, कुठं पण व्हिडिओ कुठं काढावा आणि कुठं नाही तीच तुला काय समजत नाही, असं त्यांचं चालू होतं. तर मला पण इकडं हसायला येत होतं. पण एवढं तर हलगर्जीपणा नाही ना आपण व्हिडिओ काढणार. व्हिडिओ तर आपण ही करूनच व्यवस्थित काढणार ना. तर चला, कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा कमेंट करून.